संघाला बॅटिंग करता दोन्ही संघ तुल्यबळ संघ आहेत, कारण आपल्याला माहिती आहे की जो जिंकेल तो पुढच्या फेरीमध्ये दाखल होईल, कारण ही स्पर्धा आहे एक मानाची स्पर्धा, स्वाभिमानाची स्पर्धा, भगवा चषक सगळ्यांच्या भेटीला, कारण गाव टू गाव आज पहिला दिवस असल्या कारणाने गाव टू गाव या ठिकाणी सामने होतील आणि प्रत्येक एकाच गावातील 9 खेळाडूचा भरणा असेल आणि त्यांचे आधार कार्ड देखील कंपल्सरी चेक करण्यात येतील. जाऊया मॅच कडे, मैदानाकडे. ओपनिंग जोडी नाव स्ट्राईकला खेळतोय जाहिद, नॉन स्ट्राईकला तर इत्तिफाक. संघाचं पहिलं वैयक्तिक कोणत्याही षटक घेऊन आलाय बॉलर बुरुंडी या संघाचा बॉलर बीबीएम राशीद. संघाचं पहिलं आणि वैयक्तिक कोट्याले पहिले षटक घेऊन आलाय राशीद. बघूया आपल्या संघासाठी कितपत योगदान देतोय, कारण क्रिकेटला होते सुरुवात. एकाच्या हातात चेंडू आहे, एकाच्या हातात फळी आहे, एकाच्या हातात चेंडू आहे, एकाच्या हातात फळी आहे. बॅट आणि बॉलच्या युद्धाला सुरुवात झाली आहे, बॅट आणि बॉलच्या युद्धाला सुरुवात झाली आहे. स्ट्राईकला खेळतोय जाहिद, नॉन स्ट्राईकला होतोय इत्तिफाक. पहिलं षटक, पहिली ओव्हर, पहिली मात्रा या ठिकाणी टाकण्याचा प्रयत्न. बघूया कशा प्रकारे या ठिकाणी बॉलिंग करण्याचा प्रयत्न करतोय राशीद. संघाचं पहिलं वैयक्तिक षटक घेऊन आहे राशीद. पहिलाच बॉल जातो राशीदचा जाहिद करता. जाहिद तो राशीद सामना रंगताना दिसेल. पाहूया राईट आर्म राऊंड द विकेट आणि आता मात्र मारण्याचा प्रयत्न, तितकं चांगला प्रयत्न होतोय, तितकं चांगली फिल्डिंग म्हणावी लागेल. गुड फिल्डिंगचा या ठिकाणी नमुना पेश. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, तितकंच क्षेत्ररक्षण. वाव, सलग 2 चेंडू 2 डॉट चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतात. पुन्हा एकदा मार्ग सज्ज होतोय. राईट आर्म राऊंड द विकेट, बॉक्स मारण्याचा प्रयत्न आणि पुन्हा आणि आता मात्र या ठिकाणी अपील केलेले आहे. काय होतंय, काय जातंय, निर्णय मात्र जातोय अंपायरकडे. बघूया काय होतंय, डिसिजन अजून पेंडिंग आहे. या निर्णयाचा काय अंत लागतोय, काय निर्णय घेतोय, कारण निर्णय देखील महत्वाचे आहेत. पंचांचा सन्मान करायचा आहे. बघूया पंचांचा निर्णय असेल, काय असेल, काही असो, पण निर्णयाचा आणि नॉट आउटचा इशारा दिलाय. चांगलं जीवनदान मिळालं जाहीदला. आता मात्र या पुरेपूर फायदा घेऊ करताना दिसेल का जाहीद. राईट आर्म राऊंड द विकेट, बॉक्स मारण्याचा प्रयत्न जाहीद. हा आणि जातो हा चौकार, पहिला चौकार बॅटच्या माध्यमातून, सॉरी आउट. आणि अशा प्रकारे हा आउट होतोय, बाद होतोय जाहीद. आणि निश्चितच मोठा झटका बसलाय, एक मोठी विकेट म्हणावी लागेल. जाहीद सारखा खेळाडू बाद होतोय इरफान या संघाला. नेक्स्ट बॅट्समॅन आलाय तासिर. आणि आता मात्र या ठिकाणी व्हाईट बॉलचा इशारा. पुन्हा एकदा माराकडे सज्ज होतोय. काय होतोय, काय घडतंय, काय बिघडतंय, निश्चित एक रन गुटरनी बिटवीन म्हणावी लागेल. आता मात्र नॉन स्ट्राईकला असलेला खेळाडू स्ट्राईकवर येतोय. बघूया स्ट्राईकवर येऊन काय कमाली करतोय का. स्ट्राईकला आता मात्र प्रथम स्ट्राईकला आलाय इत्तिफाक. राईट आर्म राऊंड द विकेट, बॉक्स मारण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, हळूच कट होतोय, तितकं चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. डॉट बॉल या ठिकाणी घोषित होतोय. चांगल्या प्रकारे कमबॅकिंग केली, ओव्हर देखील समाप्त झाली. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला, रन झालेले आहेत 2. जाऊया रिकीकडे. लवकर स्पोर्ट्स आडे आयोजित भव्य अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा. बघूया राईट आर्म राऊंड बॉक्स मधून मारा करतोय फजल. पहिला चेंडू दिशाहीन गोलंदाजी करतोय फजल. पहिला षटक अप्रतिम षटक पूर्ण झालं, दुसरं षटक पूर्ण करतोय फजल. पहिला चेंडू दणदणीत कणकणीत चौकार लगावतोय तासिर आणि स्वागत करतोय फजल याचं. मस्तपैकी फजल याच्या बॉलवर खणखणीत तंदणीत चौकार लगावून स्वागत केलं होतं. तोच फजल पुन्हा एकदा बॉलिंग लाईनवर तयार. आणि आता मात्र बॉलची दिशा बदलतोय, वारंवार दिशाहीन गोलंदाजी करतात. आपले अंपायर देखील हात समांतर करतात, धाव मात्र अवांतर मिळतात. आणि या ठिकाणी यॉर्कर चेंडू, यॉर्कर लेन चेंडू, चेंडू मिस होतोय. चेंडू जातो यष्टिरक्षकाच्या हातामध्ये, निर्धाव चेंडू. आणि या ठिकाणी देखील एक मोठा झटका बसतोय इत्तिफाक याच्या रूपात. इरफानिया या संघाला बाद झालेला इत्तिफाक याची जागी नंतर मैदानात येतोय तो सरफराज, जो 13 नंबरची जर्सी परिधान करून मैदानाचा ताबा घेतोय. पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड बॉक्स मधून मारा करतोय फजलचा पुढचा चेंडू सरफराजसाठी. बघूया कशा पद्धतीचा चेंडूला कटवतोय. आता मात्र पॅचचा आणि बॉलचा
एज लागतो आणि बॉल हलूच एका धावेकरता ढकलतो. एका धावेने धावसंख्येत भर पडते. तर मात्र दिशाहीन गोलंदाजी वारंवार आपले अंपायर हात समांतर करतात. धाव मात्र अवांतर चालू मैदानामध्ये. पुन्हा एकदा वाईड हळूहळू का होईना वाईडच्या रूपात आपल्या संघाला पुढे नेतोय. तर ताशीर व सरफराज राईट हँड बॉक्स मधून मारा करतोय. पुन्हा एकदा वाईड बॉल. फजल हा विविध स्पर्धेत खेळतो. आपल्या नावाचा ठसा उमटवतो तोच फजल. 12 धावा. त्याच्या समोर आहे तो सरफराज राईट हँड बॉक्स मधून मारा करतोय. फजल सरफराज करता. बघूया पुढचा चेंडू कशा प्रकारे बीट करतोय. पुन्हा एकदा वाईट बॉल. पहिल्या षटकामध्ये फजल हा 2 चेंडू अद्याप तरी या षटकातील शिल्लक. बघूया कशा पद्धतीत पुढचा चेंडू टाकतोय. आता मात्र दिशा मिळाली फजल याला आणि हा निर्धाव चेंडू राईट राऊंड बॉक्स मधून पुन्हा एकदा मारा करण्यासाठी तयार. पुढचा चेंडू काहीसा न समजलेला चेंडू सरफराजाला निर्धाव चेंडू आणि षटक संपतोय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर इरफानी या बॉयज या संघाची धावसंख्या झाली 1 गडी बाद 13 धावा. मला वाटतं या षटकात फजल याने 12 चेंडू फेकले होते. त्यापैकी 5 वाईट चेंडू फेकले होते. पाहूया संघाचा तिसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलाय न्यूमन. नुमनचा पहिलाच बॉल होता. चांगल्या प्रकारे मारण्याचा प्रयत्न होता पण थोडासा असं वेळेला चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळालं. राईट आर्म उर्दू विकेट बॉक्स मारण्याचा प्रयत्न. हो गुड लेन गुड बॉल या ठिकाणी प्रयत्न करतोय. इतका चांगल्या पद्धतीने या ठिकाणी होताना दिसतंय. पुन्हा एकदा राईट आर्म उर्दू विकेट आणि आता मात्र या ठिकाणी सरळ बाहेर फेकतोय. बॉक्स आउट होतोय आणि फलंदाज बाद होतोय. चांगली या ठिकाणी बॉलिंग म्हणावी लागेल बॉलरची कारण उत्तम प्रकारे बॉलिंग करण्याचा प्रयत्न करतोय. कारण हाच प्रयत्न सक्सेस होताना दिसतोय. कारण बॉलिंग देखील तितकीच महत्वाची आहे. जसं आपण बॅटिंगला जास्त महत्व देतो परंतु बॉलिंग आणि फिल्डिंग देखील तितकीच महत्वाची असते क्रिकेट. बॅट्समन नेम अजमान आणि आता मात्र या ठिकाणी मारण्याचा प्रयत्न चांगला या ठिकाणी पुन्हा एकदा निश्चितच 1 रन आणि व्हाईट बॉलचा 1 रन या ठिकाणी घ्यायचा आहे. निश्चित मारण्याचा प्रयत्न. हो चांगलं वेगवान गोलंदाजी मारण्याचा प्रयत्न होतोय पण प्रयत्न सक्सेस ठरतोय. पुन्हा एकदा राईट आर्म उर्दू विकेट बॉक्स मारण्याचा प्रयत्न आणि आता मात्र या ठिकाणी फलंदाज बाद होतोय. बॅक टू पॅव्हिलियन. दुसरी या ठिकाणी विकेट गेली आहे ती म्हणजे अजमाची. सर्व बाहेर फेकतोय. बॉक्स आउट होतोय. आता मात्र नवीन फलंदाज माजिन बघूया आपल्या संघासाठी कितपत योगदान देतोय. आता मात्र सरफराजला एक मोठी कामगिरी करावी लागणार. स्वतःकडे स्ट्राईक घेण्याची एक कामगिरी करावी लागेल. स्ट्राईक महत्वाची मित्रांनो. तर स्ट्राईक घेतल्यावर तुम्ही रन्स आरामात करू शकता. आता मात्र या ठिकाणी मारण्याचा प्रयत्न होता. अंपायरच्या हातमध्ये समांतर धावा मात्र या ठिकाणी अवांतर येत आहेत. राईट आर्म उर्दू विकेट बॉक्स मारण्याचा प्रयत्न आणि आता मात्र या ठिकाणी बॉल बीट होतोय. बॉल डॉट होतोय. ओव्हर देखील समाप्त झाली. 3 ओव्हरचा खेळ संपला. रन झालेले आहेत 15 धावा. फक्त 2च धावा या ओव्हरमध्ये आलेल्या आहेत. 2च रन्स आलेले आहेत. चांगलं कमबॅक म्हणावी लागेल कारण फजलने मगाशी रन या भरपूर दिल्या होत्या परंतु त्याची भरपाई केली नुमनने. फक्त 2 रन्स दिल्या आणि मस्तपैकी 2 विकेट्स घेतल्या. आता मात्र सरफराजला एक मोठी कामगिरी करावी लागेल कारण एक अनुभवी खेळाडू आहे. जुना जाणकार खेळाडू आहे. ओल्ड इज गोल्ड म्हणतो त्याचप्रमाणे जुनं ते सोनं. त्याच प्रमाणे या ठिकाणी एक खेळाडू सरफराजसारखा एक अनुभवी खेळाडू इरफान संघामध्ये आहे. कारण एक तरी अनुभवी खेळाडू लागतो प्रत्येक संघामध्ये कारण सांभाळून घ्यायची एक भूमिका असते. एक समजून घेण्याची भूमिका असते. कारण आताचे यंग खेळाडू आपल्याला माहिती आहे की यंग खेळाडूंचा एक भरणा असतो. त्यांना काही माहिती नसतं. प्लॅनिंग नसतं. काही नसतं. फक्त खेळायचं म्हणून खेळायचं असतो. पण एक जुना जाणकार खेळाडू असला कारण सर्व माहिती असतं. हँडल कसं करायचं प्रेशर कसं रिलीज करायचं हे जुन्या खेळाडूंना बरोबर माहिती असतं. म्हणून जाऊया ओल्ड इज गोल्ड सरफराज. आता मात्र बॉलिंग मार्कवर सज्ज झालाय तो बॉलर नेम अहमद आणि आता मात्र कॅच फजल सुंदर प्रकारे कॅच आणि बाद होतोय. झेलबाद होतोय तो सरफराज. आता मात्र
सरफराज बाद झाला. सरफराजची जागा समजली जुबेर आला. ओके, जुबेरला देखील एक चांगली कामगिरी करावी लागणार आहे. पहिला बॉल झाला, लास्ट वर चालू आहे, पूर्ण करतोय अहमद आणि आता मात्र या ठिकाणी मारण्याचा प्रयत्न जातोय बाद. फलंदाज बॅक टू पॅव्हेलियन. आणि आता मात्र शाहिदला एक युवा खेळाडू आणि शाहिद देखील बाद होते, सरळ बाहेर होते, बॉक्स आउट होते. ना मुन्ना ना गलती को माफी नाही. आणि आता मात्र विकेट 7 बाद झालेले आहेत. आणि मला वाटतं शेवटची विकेट या ठिकाणी मैदानात दाखल झाली आहे. साकिब ओगी आपल्या संघासाठी कितपत योगदान देतोय साकिब. राईट आर्म राऊंड द विकेट. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, पण अंपायरच्या हात देखील समांतर. धाबा मात्र या ठिकाणी अवांतर आलेले आहेत. वाईड बॉलचा इशारा मेन पंचांद्वारा. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न थोडासा, आणि आता मात्र वाईड चेंडू. निश्चितच सुरेख प्रकारे गोलंदाजी करण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा वाईड चेंडू. सलग 3 चेंडू 3 वाईड चेंडू पाहिल्या, पण वाईड चेंडूंचा या ठिकाणी मला, कारण हेच वाईड बॉल संघाला महागत ठरतात. कारण एक्स्ट्रा रन्स गेल्यानंतर आपल्याला माहिती आहे की नंतर चेस करता येईल आपल्याला थोडंसं. आणि आता मात्र बॉल मारण्याचा प्रयत्न थोडासा हळूच गटवतोय. बॉल डॉट होतोय. पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड द विकेट आणि निश्चित मारण्याचा प्रयत्न जातोय. ग्राउंड शॉट, चौकार. सुपर चौकाराचा नमुना याकडे पेश केला साकिबने. रन झालेले आहेत ते 22 आतापर्यंत. शेवटचं षटक चालू आहे, पूर्ण करतोय ऐमान. पाहूया ऐमान आपल्या संघासाठी कितपत योगदान देतोय. आणि आता मात्र या ठिकाणी मारण्याचा प्रयत्न. ओव्हर देखील समाप्त झाली, एक इनिंग देखील समाप्त झाली. एक इनिंगचा खेळ संपला. रन झालेले आहेत 22 आणि जिंकण्याकरता 23. या ठिकाणी 5 बॉल झाले वाटतं. सिद्दीक आणि शाकिब करता पारितोषिक आलंय. जर 5 बॉल झालेत, 5 अजून 1 बॉल आहे. और पंच ओव्हर झालेलं आहे, माफ करा, कारण थोडंसं स्कोरिंग मध्ये थोडी मिसस्टँडिंग झाली होती. स्कोरर कडनं आम्ही माफी या ठिकाणी व्यक्त करतो. थोडंसं होतं कारण चुकी. या ठिकाणी सिद्दीक व शाकिब करता पारितोषिक आलंय. जर मैदानात ओपनिंगला आले तर त्यांच्याच स्पॉन्सर्स कडून 200 रुपये पारितोषिक आहे. व आपण नोट आउट राहायचं आहे तरच हा पारितोषिक आपल्यासाठी ऑन राहील. सलामीची जोडी जर नोट आउट आणि रन्स चेस केल्या तर सलामी जोडीसाठी पारितोषिक ऑन आहे 200 रुपयाचं. आणि 200 रुपये या ठिकाणी जमा करायचे आहेत. जाऊया मॅचकडे आणि मैदानाकडे. कारण क्रिकेट म्हटलं की आपल्याला माहिती आहे की वारंवार चर्चा होत राहील क्रिकेटची. कारण क्रिकेट आहे, कारण क्रिकेट प्रॅक्टिस शिवाय क्रिकेट नाही. प्रॅक्टिस शिवाय क्रिकेट नाही. आपण जेव्हा आपल्या गावामध्ये आपल्या वाडीमध्ये जेव्हा प्रॅक्टिस करतो, कारण तीच प्रॅक्टिस महत्त्वाची असते. आणि आपण जेव्हा अचानक खेळायला येतो तेव्हा कुठेतरी काहीतरी कमीपणा वाटतो, कारण तेव्हाच प्रॅक्टिस महत्त्वाची असते. कारण रोज प्रॅक्टिस कराल तर नक्कीच सक्सेस व्हाल. त्याच प्रॅक्टिसचा अनुभवाचा पुरेपूर या ठिकाणी फायदा होताना दिसतोय का दोन्ही संघांना. बीबीएम वर्सेस इरफानिया अडखल. 22 धावा केल्या होत्या आणि 23 धावांचं आव्हान घेऊन सलामी जोडी मैदानात होते. बीबीएम या संघाची स्ट्राईकला नावं सांगायचे नेम्स. स्ट्राईकला खेळणार साकिब आणि नॉन स्ट्राईकला असणार राशिद. संघाचं पहिलं वैयक्तिक कुठे पहिले षटक घेऊन या ठिकाणी कोण येतोय बघूया. एक चांगला बॉलर म्हणावं लागेल. आणि आता मात्र या ठिकाणी डिफेंड करायचं असेल तर गोलंदाजी महत्वाची आहे, फिल्डिंग देखील तितकीच महत्वाची आहे. कारण आता मात्र समजणार, कारण आव्हान तर छोटं आहे पण जिद्दीने उतरलाय हा संघ. लक्ष छोटं आहे, टार्गेट खूप छोटं आहे, पण जिद्दीने मैदानामध्ये उतरलाय. कारण ती जिद्दी, ती चिकाटी मैदानामध्ये ठेवायची आहे, तो संघर्ष करायचा आहे. कारण जिंकायचं असेल तर मेहनत खूप महत्वाची आहे मित्रांनो. कारण जर मेहनतीशिवाय कुठलाही फळ मिळत नाही, तीच मेहनतीचं एक फळ या क्रिकेटच्या माध्यमातून आपल्याला कमवायचं आहे. बघूया, जाऊया मॅचकडे, मैदानाकडे. स्ट्राईकला खेळतोय साकिब, नॉन स्ट्राईकला राशिद. संघाचं पहिलं आणि वैयक्तिक पैसे घेऊन आलाय जाहिद. जाहिद बघूया आपल्या संघाचे कितपत योगदान देतोय. राईट आर्म राऊंड द विकेट. बॉक्स मारण्याचा प्रयत्न, क्लोज फिल्डिंगचा नमुना या ठिकाणी पेश होताना दिसतोय. कारण क्लोज फिल्डिंग व्यवस्थितरित्या जर झाली तर नक्कीच रन्स देखील वाचू शकतात, डिफेंड करू शकतात. 23 रनांचं या ठिकाणी लक्ष आहे.
पहिल्या ओव्हरचा पहिलाच बॉल होत आहे जाहीद करता लेफ्ट हॅम राऊंड द विकेट. हो पहिलाच बॉल नो होता, नो प्लस एक, टोटल 2 धावा. निश्चितच 2 रन संघास खातं खुललंय. अवांतर रन्स मिळतात. 2 फास्टर वेगवान गोलंदाजा मारा या ठिकाणी पाहायला मिळतोय. जाईदच्या माध्यमातून लेफ्ट हॅम राऊंड द विकेट बॉक्स मारा करण्याचा प्रयत्न राहित टू साकिब आणि पुन्हा एकदा नो चेंडू, नो बॉल. निश्चितच नो बॉलचा एक्स्ट्रा रन. धावसंख्या झाली आतापर्यंत 3 धावा. 23 धावांचं लक्ष आहे. अजूनही 20 धावा पाहिजे संघाला, बीबीएम या संघाला. कारण उत्कृष्ट दोन्ही संघ तो लेवल संघ आहेत. कारण क्रिकेट आहे. राईट आर्म लेफ्ट आर्म उर्ध विकेट बॉक्स मारा करण्याचा प्रयत्न जाहीद तू. हो यॉर्कर लाईनचा बॉल होता न समजला. बॉल बॅटचा संपर्क होत नाही. बॉल जातो एक्स्ट्राच्या हातामध्ये. निश्चित चांगल्या प्रकारे या कमबॅक म्हणावी लागेल. उत्कृष्ट बॉलिंगचा नमुना पेश होऊन दिसतो. कारण वेगवान गोलंदाजी उत्कृष्ट टप्प्यामध्ये टाकण्याचा प्रयत्न. अगुड टप्प्याचा बॉल होता. चांगल्या प्रकारे या ठिकाणी कमबॅक केलं. राईट आर्म उर्ध विकेट, लेफ्ट आर्म उर्ध विकेट. पुन्हा एकदा गुड लेन, गुड बॉल. चांगलं म्हणावी लागेल कमबॅकिंग. कारण पहिले 2 नो गेले होते. नो बॉलचं कमबॅक केलं जाहीदने. मारण्याचा प्रयत्न होता साकिब चाकत थोडा असफल ठरला. बॉल बॅटचा संपर्क झाला नाही. पण पुन्हा एकदम आघाडी परतला आणि बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय तो म्हणजे जाहीद टू साकिब. स्ट्राईकवर खेळलोय साकिब, नॉ स्ट्राईकला आहे तो राशिद. आणि आता मात्र पुन्हा एकदा कमबॅकिंग चांगलं. आणि आता मात्र या ठिकाणी बॉल डॉट होतोय. निश्चितच धावसंख्या स्थिरावली आहे. धावसंख्या थांबले 3 धावा. आता मात्र मगाशी म्हटलं कारण बॉलिंग देखील तितकीच महत्वाची, फिल्डिंग देखील तितकीच महत्वाची आहे. कारण डिफेंड करायचं असेल तर तुम्हाला मेहनत करावी लागेल मित्रांनो. कारण तीच मेहनत मैदानामध्ये चिकाटी, ती जिद्द, ते संघर्ष करत असताना या ठिकाणी जिद्दीने उतरलाय संघ. पाहूया राईट आर्म. आणि आता मात्र दिशा थोडीशी भरकटली. बॉल गेला वाईटच्या रूपात 1 रन. निश्चितच धावसंख्या आतापर्यंत झालेली आहे ती 4 धावा. अजूनही 19 धावांचं एक टार्गेट सेट करायचंय. आणि वाईड चेंडू अंपायरच्या हात देखील समांतर धावा मात्र या ठिकाणी अवांतर पाहायला मिळत आहेत. 5 रन झालेले आहेत. अजूनही जिंकण्याकरता 18 रनांची गरज आहे बीबीएम या संघाला. बुरुंडी बंदर मोहल्ला अर्थात बीबीएम. पहिल्या ओव्हर चालू आहे. पूर्ण करतोय जाहीद. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट बॉक्स मारा करण्याचा प्रयत्न. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. आता मात्र या ठिकाणी टॅप लागवतोय. जातोय चौकार. पहिला चौकार पाहिला मला बॅटच्या माध्यमातून, साकिबच्या माध्यमातून. चांगलं या ठिकाणी सुपर चौकारला टॅप शॉट लागला, स्ट्रेट ड्राईव्ह शॉट लगवली आणि गेला. चौकाराने मस्तपैकी स्वागत केलं आणि हा पहिला चौकार पाहायला मिळाला तो बॅटच्या माध्यमातून. एक उत्कृष्ट चौकार. धावसंख्या झालेली ती आत्तापर्यंत 9 धावा. 23 धावांचं टार्गेट आहे. टार्गेट पूर्ण करायचं आहे 24 चेंडूमध्ये. अगदी अवाक्यातला टार्गेट आहे. हा टार्गेट पूर्ण करताना बीबीएमचा संघ त्यांना माहिती आहे की आरामात स्कोर आहे व्यवस्थितरित्या. कारण प्लॅनिंग महत्वाचं आहे, शांतता महत्वाचं आहे. कारण क्रिकेटमध्ये डोकं शांत जर ठेवलं तर नक्कीच आपला विजय होऊ शकतो. कारण क्रिकेटमध्ये कारण डोकं जेवढं शांत ठेवाल तेवढा तो विजय आपला होऊ शकतो. कारण माइंड आपल्याला माहिती आहे की MS धोनी एकदा कूल माइंड त्याला म्हणतात, माइंड कूल कॅप्टन. आणि त्याचं एकदम शांत डोकं होतं. स्टंपच्या पाठीमागे तो व्यवस्थितरित्या फिल्डिंग लावून त्यांनी कॅप्टन्सी केली होती तो MS धोनी. त्याचनुसार जर का खेळली गेली तर नक्कीच विजय होऊ शकतो. या ठिकाणी थोडीशी दुखापत झालेली आहे खेळाडूला. जर या ठिकाणी नवीन संघ आले असतील, नवीन टीम्स आले असतील आणि विनंती असेल की आपण या संघाची नोंदणी करायची आहे, नवीन संघाची नोंदणी करून घ्यायची आहे. नवीन संघ जर आले असतील त्यांचे स्वागत असेल. वेगवेगळ्या गावातून या ठिकाणी संघ आलेले आहेत. वेगवेगळ्या तालुक्यातून वेगवेगळ्या गावातून आपण संघ पाहतोय. गाव टू गाव संघ या ठिकाणी आलेले आहेत. आजचा पहिला दिवस आहे आणि गाव टू गाव असे या ठिकाणी
संघ एकाच गावातील खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. उद्याचा दिवस देखील फायनल डे असणार आहे. उद्याच्या दिवसामध्ये वेगवेगळे खेळाडू, नवीन नवीन खेळाडू आणि एक स्टार खेळाडू देखील आपल्याला पाहायला मिळतील उद्याच्या दिवसामध्ये. एक जाऊया मॅचकडे, मैदानाकडे. रन झालेले आहेत 9. आणि पंचान नो बॉल घोषित होतोय. आणि अशा प्रकारे हा चौकार, एक सुपर चौकार नजराणा या ठिकाणी पेश केला. साकिबच्या माध्यमातून धावसंख्या झाली आहे ती 14 धावा. जिंकण्याकरता 9 धावांची गरज आहे. पाहूया राईट आर्म राऊंड द विकेट बॉक्स मारा करण्याचा प्रयत्न. आणि आता मात्र या ठिकाणी प्रयत्न जातोय हा चौकार. सलग 2 चेंडू 2 चौकार लगावल्या, मस्तपैकी खेळून काढला होत्या. आणि या 1 ओव्हरचा खेळ संपला. रन झालेले आहेत 18. अजूनही 18 चेंडू आहेत. 18 चेंडू मध्ये 5 धावांची गरज आहे. अवाक्यातलं आव्हान आहे, सोपंसं आव्हान आहे. हा आव्हान पूर्ण करताना बीबीएमचा संघ 18 चेंडू आणि 5 धावा. आणि आता मात्र गोलंदाजी करता सज्ज झालाय. आणि जातो 1 रन डिक्लेअरच्या स्वरूपात. 1 रन मस्तपैकी खेळून काढला होता ऑफसाईड दिशेने. हा 1 रन आणि 19 धावा झालेल्या आहेत. जिंकण्याकरता फक्त 4 धावांची गरज आहे. 17 चेंडू आणि 4 धावा जिंकण्याकरता. आणि आता मात्र मारण्याचा प्रयत्न, निश्चितच हा थोडासा असफल प्रयत्न ठरला. चांगला फिल्डिंग करण्याचा प्रयत्न ठरला. आणि निश्चितच राईट आर्म राऊंड द विकेट बॉक्स मारण्याचा प्रयत्न. आणि पाहूया मारण्याचा प्रयत्न. आणि आजच्या अशा प्रकारे या ठिकाणी फिल्डिंग करण्याचा एक इरादा स्पष्ट केला. पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड द विकेट. वाईट बॉलचा इशारा मेन पंचांद्वारे या ठिकाणी देण्यात येतोय. अशा प्रकारे धावसंख्या झालेली आहे ती 21 धावा. आणि अशा प्रकारे विनर संघ ठरलाय बीबीएम बुरुंडी बंदर मोहल्ला. हा संघ विजयी ठरलाय. विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन करतो. आणि जो पराजित संघ झालाय त्यांचं या ठिकाणी मी धन्यवाद देतो. आणि सरफराजला विनंती करतो की सन्मान चिन्ह आपला देखील या ठिकाणी सन्मान होत आहे. तुम्ही अपयशी ठरलात, कारण क्रिकेट आहे, कोणतरी हरतं कोणतरी जिंकतं. एवढं नाराज कसं व्हायचं नसतं. कारण कसं माहिती आहे, कारण विज्ञान दोडलकेला विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते इरफानिया मोल्ला सरफराज युट्यूब जरा झूम करायचं आहे. युट्यूब दादा. आणि सन्मान चिन्ह या ठिकाणी देताना विज्ञान दादा. आणि अशा प्रकारे सरफराज धन्यवाद, तुम्ही आलात, आमच्या देखील या खेळाची शोभा वाढवलात. आणि तुमचे या ठिकाणी मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि तुम्हाला देखील पुढच्या वाटचालीस शुभेच्छा देतो. धन्यवाद. इरफानिया अडकल.